आता तुमच्या मनातून शंका दूर झाली असेल की मिक्स्ड कंटेंट यूट्यूबवर चालतो का, तर माझ्या सुद्धा चॅनेलवरती मॉनिटायझेशनला पाठवण्याआधी माझ्याकडे सुद्धा रिपीटेटिव्ह कंटेंट होता. हा टॅग करण्याचं ऑप्शन तुम्हाला येतं, त्यामुळे तुम्ही प्रोडक्ट टॅग करून त्यातून सुद्धा कमिशन मिळू शकता, त्यातून सुद्धा पैसे मिळवू शकता. नमस्कार, मी दीप्ती आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. आता ह्या व्हिडिओचा थंबनेल पाहून तुम्ही क्लिक केला आहात ह्या व्हिडिओवरती, म्हणजे तुमचा चॅनेलचा एकतर हाफ मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया पूर्ण झाला असेल किंवा तुमच्या मनामध्ये शंका असतील की हाफ मॉनिटायझेशनला आपण पाठवायचं की फुल मॉनिटायझेशन करायचं. कारण काही लोकांच्या मनामध्ये अशाही शंका असतात की हाफ मॉनिटायझेशनसाठी जेव्हा आपण चॅनेल रिव्ह्यूमध्ये पाठवतो तर पुन्हा आपल्याला फुल मॉनिटायझेशनसाठी चॅनेल रिव्ह्यूमध्ये पाठवावं लागतं का. तर ह्या सगळ्या तुमच्या शंका ज्या आहेत ते ह्या व्हिडिओमधून दूर होणार आहेत. आणि तसेच तुम्हाला चॅनेल मॉनिटायझेशनसाठी पाठवण्याआधी आपणच आपलं चॅनेल कसं रिव्ह्यू करायचं, आपणच आपलं चॅनेल कसं चेक करायचं, ज्यामुळे आपलं मॉनिटायझेशन आहे ते होईल आणि मॉनिटायझेशन रिजेक्ट होणार नाही कोणत्याही कारणामुळे. जसं की बरेचसे चॅनेल जे आहेत ते रिपिटेटिव्ह कंटेंट, रियुज्ड कंटेंट अशामुळे रिजेक्ट होतात. तर आपणच आपलं चॅनेल चेक करायचं, कारण सुरुवातीला आपण यूट्यूब चालू केलेलं असतो तेव्हा आपल्याला काही जास्त नॉलेज नसतं यूट्यूब पॉलिसीबद्दल वगैरे. फक्त आपल्याला बेसिक गोष्टी माहिती असतात की यूट्यूब चॅनेल मॉनिटायझेशन होण्यासाठी 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट पाहिजेत आणि 4000 तास जे आहेत ते लॉंग व्हिडिओचे कंप्लीट पाहिजेत. एवढीच मला ही बेसिक माहिती होती जेव्हा मी यूट्यूब चॅनेल चालू केलं तेव्हा. आणि आधीमध्ये जर यूट्यूब चॅनेलवरती व्हिडिओ अपलोड करताना काही प्रॉब्लेम आले, जसे की कॉपीराईट क्लेम किंवा इतर काही प्रॉब्लेम्स आपल्याला येतच राहतात, तर ते प्रॉब्लेमवरती सोल्युशन सुद्धा मी यूट्यूबवरती सर्च केलं. कारण माझ्या रिलेटिव्हमध्ये किंवा माझ्या ओळखीमध्ये कुणाचंही यूट्यूब चॅनेल नाही आहे जेणेकरून मी विचारून आपल्या चॅनेलमध्ये तशी दुरुस्ती करू शकते. तर मी हे सगळं यूट्यूबमधूनच शिकलेले आहेत. काही टेक चॅनेल्स आहेत ते खरोखर अगदी योग्य माहिती आपल्याला देतात, पण काही टेक चॅनेल्स आहेत की त्यांना काहीही माहिती नसती पण फेक माहिती ते देत असतात. तर माझंही काही टेक चॅनेल नाही आहे, पण माझ्या अनुभवातून मी जे काही शिकले ते तुमच्याशी शेअर करणार आहे आज. कारण मलाही तुमच्यासारखी भीती होती की माझं चॅनेल मॉनिटाईज होणार की नाही. माझ्या चॅनेलवरती तर मिक्स्ड कंटेंट आहेत, मग काय चॅनेल, मी बऱ्याच टेकवाल्यांचं ऐकलं होतं की मिक्स्ड कंटेंट असलं तर चॅनेल मॉनिटाईज होत नाही. तर ही मेन भीती माझ्या मनामध्ये होती की माझं तर मिक्स्ड कंटेंट आहे, मग चॅनेल मॉनिटाईज होईल की नाही. मग मी त्यासाठी काय उपाय केला हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बरीचशी इन्फॉर्मेटिव्ह माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, जे की मी ती अनुभवली आहे. आणि चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर पहिला बेसिक क्रायटेरिया जो आहे यूट्यूब मॉनिटायझेशनचा, तर आत्ता हे आलेलं आहे हाफ मॉनिटायझेशन वगैरे, पण पहिल्यांदा मी यूट्यूब चॅनेल चालू केलं, 3 वर्ष झाले मला यूट्यूब चॅनेल ओपन करून, तेव्हा तर फक्त फुल मॉनिटायझेशनचाच क्रायटेरिया होता. जसं की 1000 सबस्क्रायबर्स पाहिजेत आपल्या चॅनेलवरती आणि 4000 तास आपले कंप्लीट झाले पाहिजेत लॉंग व्हिडिओला, नाहीतर आपले शॉर्ट्स जे आहेत ते 10 मिलियनमध्ये व्ह्यूज आले पाहिजेत, म्हणजे 100 लाख व्ह्यूज आले पाहिजेत. तर 100 लाख व्ह्यूज आणणं हे खूप अवघड गोष्ट आहे. आणि बरेच जणांचं 4000 तास कंप्लीट होतात आणि मग ते चॅनेल आपण मॉनिटाईजला पाठवू शकतो. माझंही काही ते 10 मिलियन वगैरे व्ह्यूज आलेले नाहीत. माझे व्ह्यूज जे आहेत ते मी हाफ मॉनिटायझेशन केलेलं आहे चॅनेलचं. आणि मी जेव्हा हाफ मॉनिटायझेशनसाठी हे चॅनेल पाठवलं तेव्हा माझ्या चॅनेलवरती 3500 तास कंप्लीट झाले होते लॉंग व्हिडिओचे. आणि सबस्क्रायबर्स म्हणाल तर 1000च्या पुढे सबस्क्रायबर्स होते. शॉर्ट्स आपण व्हिडिओ टाकतो तेव्हा आपल्याला सबस्क्रायबर्स भरपूर मिळतात शॉर्ट्स व्हिडिओमुळे, पण आपलं जे वॉच अवर्स आहे ते फक्त लॉंग व्हिडिओमुळेच चालतं. 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट करणं ह्या क्रायटेरिया पटकन आपला होतो, पण 4000 तास लॉंग व्हिडिओवरती आणणं हे खूप अवघड काम आहे. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हाफ मॉनिटायझेशन झाल्यामुळे चॅनेल आपल्याला काय काय फायदा होतो. आणि मी तर सजेस्ट करेन तुम्हाला की तुमचा हाफ मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया जर कंप्लीट झाला असेल तर तुम्ही नक्की हाफ मॉनिटायझेशन करा. आणि चॅनेल मॉनिटायझेशन होण्यासाठी मला किती दिवस लागले, जर चॅनेल हाफ मॉनिटायझेशन झालं तर चॅनेल पुन्हा फुल मॉनिटायझेशनसाठी रिव्ह्यूमध्ये पाठवावं लागतं का, हे सर्व मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर हा आपला व्हिडिओ जो आहे तो खूप जादा माहितीपूर्ण इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा. यूट्यूब मॉनिटायझेशनचा बेसिक क्रायटेरिया जो आहे हाफ मॉनिटायझेशनचा, जे लॉंग व्हिडिओचे 3000 आवर्स किंवा शॉर्ट व्हिडिओचे 30 लाख व्ह्यूज ह्यापैकी कोणताही एक क्रायटेरिया पूर्ण झाला
आणि 500 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले तर तुम्ही हा मॉनिटायझेशनसाठी चॅनेल पाठवू शकता रिव्ह्यूमध्ये, कारण आपल्याला तसं ऑप्शनसुद्धा येतं की अप्लाय नाव म्हणून आपल्या यूट्यूब स्टुडिओमध्ये. त्याच्यावरती तुम्ही क्लिक केलात तर तुम्ही पुढच्या प्रोसिजर करू शकता मॉनिटायझेशनसाठी. तर आता मॉनिटायझेशन कशामुळे रिजेक्ट होतं ते आपण पाहूयात. मॉनिटायझेशन रिजेक्ट होतं जर आपण रियूज्ड कंटेंट आपल्या चॅनेलवरती असेल तर. रियूज्ड कंटेंट म्हणजे काय? आपण इतर कोणाची तरी शॉर्ट्स किंवा एखादी लाँग व्हिडिओ आपण अपलोड केली आपल्या चॅनेलवरती जशी आहे तशी, त्याच्यावरती काहीच एफर्ट्स नाहीत, आपले व्हॉइस ओव्हर वगैरे काहीच नाही, आणि आहेत तसं कॉपी करून आपण जर टाकलं तर आपल्याला तो रियूज्ड कंटेंट म्हणून त्याच्यासाठी आपलं चॅनेल जे आहे ते रिजेक्ट होतं. आपण काय करतो की आपल्या चॅनेलवरती व्ह्यूज जास्त यावेत, वॉच ओव्हर्स वाढावं किंवा सबस्क्रायबर्स वाढावेत म्हणून जे ट्रेंडिंग रील्स असतात किंवा एखादा ट्रेंडिंग व्हिडिओ असतो तो आपण दुसऱ्याच्या यूट्यूब चॅनेलमधून कॉपी करतो आणि आपल्या चॅनेलवरती अपलोड करतो. आपल्याला व्ह्यूज येतील किंवा सबस्क्रायबरसुद्धा वाढतील, पण याचा काही उपयोग होत नाही, कारण शेवटी जे आपण चॅनेल मॉनिटायझेशनसाठी पाठवतो तेव्हा आपलं चॅनेल ह्या गोष्टीमुळे रिजेक्ट होतं. त्यामुळं जास्तीत जास्त असा प्रयत्न करायचा आहे की या चॅनेलवरती आपलेच कंटेंट असले पाहिजेत, हा प्रामाणिक प्रयत्न आपण ठेवला पाहिजे. त्यामुळं आपल्या चॅनेलला पुढं काहीच प्रॉब्लेम येणार नाही, कारण फक्त एकाच रियूज्ड कंटेंटमुळे आपली इतर ज्या व्हिडिओ आपण बनवताना केलेली मेहनत असते ती वाया जाते. तर हा प्रॉब्लेम पहिला आहे रियूज्ड कंटेंट. तर त्याची शंका तुमच्या मनातून गेली असेल की दुसऱ्याचा आपण व्हिडिओ जर कॉपी करून आपल्या चॅनलवरती पेस्ट केला तर त्यामुळे रियूज्ड कंटेंट येतो. आता दुसरं जे कारण आहे आपलं चॅनेल रिजेक्ट होण्याचं मॉनिटायझेशनमधून ते आहे रिपिटेटिव्ह कंटेंट. म्हणजे आता आपण एखादा शॉर्ट व्हिडिओ टाकला, त्याला आपल्याला खूप व्ह्यूज आले तर आपण काय करतो, जी शॉर्टचा व्हिडिओ आहे तसाच ठेवतो आणि फक्त त्याला गाणं दुसरं लावतो. असं खूप वेळा आपण 2-3 वेळा करतो किंवा 3-4 वेळा करतो. मग ते दिसताना सेमच दिसतं, फक्त गाणं वेगळं असतं. त्यामुळं सुद्धा आपल्या चॅनेलला रिपिटेटिव्ह कंटेंट म्हणून त्या कारणामुळं आपलं चॅनेल जे आहे ते रिजेक्ट होऊ शकतं. तर माझ्यासुद्धा चॅनेलवरती मॉनिटायझेशनला पाठवण्याआधी माझ्याकडे सुद्धा रिपिटेटिव्ह कंटेंट होता. ते तुम्ही जर माझे व्हिडिओ पाहिले असतील शॉर्ट व्हिडिओ वगैरे कोलम बीचचे, तर त्या कोलम बीचवरती मी एक रील शूट केली होती आणि ती रील मी 2 वेळा अपलोड केली होती, वेगवेगळे 2 गाणे वापरून. तर मी हे चेक केलं की कशामुळं आपलं चॅनेल मॉनिटायझेशनमधून रिजेक्ट होतं. तर माझ्याकडे सुद्धा हा रिपिटेटिव्ह कंटेंट होता, त्यामुळं मी त्यातला एक शॉर्ट डिलीट केला मॉनिटायझेशनला पाठवण्याआधी. तसंच रियूज्ड कंटेंटसुद्धा माझ्या चॅनेलवरती होता, कारण सुरुवातीला मला काहीच माहिती नव्हतं. फक्त एवढंच माहिती होतं की 1000 सबस्क्रायबर्स पाहिजेत आणि 4000 वॉच ओव्हर्स पाहिजेत. तर एक रील होती भीमाशंकर मंदिराची, ती दुसऱ्यांची होती, दुसऱ्या व्हिडिओ चॅनेलवाल्यांची, ते मी कॉपी केली होती आणि माझ्या चॅनेलवरती पेस्ट केली होती. तेव्हा आपल्याला काहीही येत नाही, तिथं कॉपीराईट स्ट्राईक दिसत नाही, कॉपीराईट क्लेम दिसत नाही, रियूज्ड कंटेंट दिसत नाही. जोपर्यंत आपण चॅनेल मॉनिटाईजला पाठवत नाही तोपर्यंत आपल्या चॅनेलला रियूज्ड कंटेंटला ह्या गोष्टी दिसत नाहीत. जोपर्यंत समोरच्याच्या लक्षात येत नाही की आपण त्यांचा व्हिडिओ आहे किंवा शॉर्ट आहे ती आपण आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेली आहे, तोपर्यंत आपल्या चॅनेलला काहीच प्रॉब्लेम येत नाही. पण जेव्हा आपण चॅनेल मॉनिटाईजला पाठवतो तेव्हा ते यूट्यूबच्या लक्षात येतं की हे जो व्हिडिओ आहे तो रियूज्ड आहे किंवा रिपिटेटिव्ह आहे. तर असा सुद्धा रियूज्ड कंटेंटचा व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ माझ्याकडे माझ्या चॅनेलवरती होता, तो सुद्धा मी डिलीट केला. आता जे आहे ते मिक्स्ड कंटेंट. आता तुम्ही जर पाहिलात तर माझ्या चॅनेलवरती सगळे मिक्स्ड कंटेंट आहेत, कारण मी एक गृहिणी आहे, माझ्या मुली शाळेमध्ये जातात, त्यामुळं मला एकच सब्जेक्ट पकडून त्याच्यावरती व्हिडिओ बनवणं शक्य नाही. म्हणजे ट्रॅव्हलचा म्हणा, एकच ट्रॅव्हलचं निश घ्यायचं आणि त्याच्यावरती व्हिडिओ बनवायचं हे माझ्यासाठी शक्य नाही. पण जेव्हा जेव्हा मी जसं फॅमिलीसोबत वगैरे बाहेर जाते फिरण्यासाठी, तेव्हा मग मी तिथला व्हिडिओ शूट करते आणि मग तो व्हिडिओ मी माझ्या चॅनेलवरती अपलोड करते. माझ्या चॅनेलवरती रेसिपीचे व्हिडिओ आहेत. आता परवाच मी वॉशिंग मशीन कसं वापरायचा तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे. ट्रॅव्हलिंगला जाते तिथे ती मंदिरांचे व्हिडिओ मी चॅनेलवरती अपलोड करते. कधी कधी ब्लॉगसुद्धा अपलोड करते. तर माझ्या चॅनेलवरती खूप असे मिक्स्ड कंटेंट आहेत. पण मी काय केलं की डिस्क्रिप्शन याचं योग्य लिहिलं. मी माझ्या व्हिडिओमध्ये पब्लिकला काय दाखवत आहे ते सगळं व्यवस्थित डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलं. मी लिहिलं की मी ट्रॅव्हल ब्लॉग, डेली ब्लॉग, रेसिपी असे सगळं डिस्क्रिप्शनमध्ये व्यवस्थित लिहिलं. तर तुम्हीसुद्धा तुमचा मिक्स्ड कंटेंट असेल, तुम्ही तुमच्या चॅनेलवरती कोणकोणत्या गोष्टी शेअर करत आहात ते असं व्यवस्थित तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिहा. त्यामुळं मग तुमचं चॅनेलसुद्धा मिक्स्ड कंटेंटमुळे वगैरे रिजेक्ट होणार नाही. तर मिक्स्ड कंटेंट म्हटलं तरी हे आपलं ओरिजिनलच कंटेंट आहे, त्यामुळं चॅनेल मॉनिटायझेशनमधून रिजेक्ट होण्याचं तर कारणच होत नाही, कारण हे आपले सगळे ओरिजिनल कंटेंट आहेत.
आता तुमच्या मनातून शंका दूर झाली असेल की मिक्स्ड कंटेंट यूट्यूबवर चालतो का? तर माझा सुद्धा मिक्स्ड कंटेंट आहे, पण माझं चॅनेल मॉनिटाईज झालेलं आहे. डिस्क्रिप्शन, टॅग्स आणि थंबनेलबद्दल बोलूयात. तर आपण डिस्क्रिप्शन खूप सारं लिहितो. आपल्या ज्या चॅनलवर आपण व्हिडिओ अपलोड केलेला असतो त्या संबंधीसुद्धा आपलं डिस्क्रिप्शन नसतं. फक्त व्ह्यूज येण्यासाठी आपण काहीही टॅग्स डिस्क्रिप्शन आपल्या चॅनलमध्ये मेन्शन करतो. आता समजा की मी रेसिपीचा व्हिडिओ अपलोड करते आहे आणि त्याला मी जर टॅग्स लावले, आता जे ट्रेंडिंग आहे विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांचं वेडिंगचं, लग्नाचं, तर ते जर मी टॅग लावले हॅशटॅग विजय देवरकोंडा, हॅशटॅग रश्मिका मंदाना वेडिंग, तर असे जर टॅग लावले तर आपण यूट्यूबला मिसगाईड करतोय, पब्लिकला मिसगाईड करतोय. त्यामुळं सुद्धा अशा पद्धतीनं आपण चुकीचे टॅग्स जर लावले तर आपले टॅग्स किंवा डिस्क्रिप्शन म्हणा व्ह्यूज येण्यासाठी, तरीसुद्धा आपलं चॅनल जे आहे ते मॉनिटायझेशनमधून रिजेक्ट होतं. त्यामुळं तुम्ही जो व्हिडिओ लोकांशी शेअर करत आहात त्याचबद्दल तुम्ही टॅग्स लावा. म्हणजे मी एखादी मेथीची भाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर मी टॅग्स जे आहे ते मेथीची भाजी कशी बनवायची वगैरे असंच लावणार. आणि डिस्क्रिप्शनसुद्धा हॅशटॅग मेथीची भाजी कशी बनवायची हेच लावणार. आता आलं थंबनेलचा प्रश्न. तर ह्यासुद्धा गोष्टी तुमच्या मनातून क्लिअर झाल्या असतील की आपण जो व्हिडिओ लोकांसोबत शेअर करतोय तर तेच टॅग्स आपण जे व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याचेच डिस्क्रिप्शन टॅग्स आपल्याला लावायचे आहेत आणि टायटलसुद्धा तसंच द्यायचं आहे. मिसगाईड करणारं टायटल, थंबनेल आपण लावायचं नाही. आता समजा मी ट्रॅव्हल व्हिडिओ बनवते, ट्रॅव्हलचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आणि मला व्ह्यूज यावेत असं वाटतात म्हणून मी त्याच्यावरती विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांचा थंबनेल बनवला, वेडिंग वगैरे असं सगळं त्याच्यावरती टेक्स्ट लिहिलं आणि तो थंबनेल अपलोड केला आणि माझा आतमध्ये व्हिडिओ वेगळाच आहे, तरीसुद्धा मग आपला व्हिडिओ रिजेक्ट होतो. त्यामुळं तुम्हीही जर असं व्ह्यूज वाढवण्यासाठी, सबस्क्रायबर वाढवण्यासाठी काहीही असं मिसगाईड थंबनेल, टॅग्स, डिस्क्रिप्शन वगैरे केलं असेल तर तुम्ही ते आत्ताच तुमच्या चॅनेलवरती YT स्टुडिओमध्ये जाऊन चेक करा. म्हणजे असे जे टॅग्स आहेत ते तुम्ही चेंज करा. व्हिडिओ डिलीट करण्याचा काही संबंध नाही. ह्या पद्धतीनं तुम्ही तुमचं जे चॅनेल आहे ते YT स्टुडिओमध्ये जाऊन चेक करू शकता. तुम्ही तुमचं जे व्हिडिओ बनवलेलं आहे त्याला थंबनेल व्यवस्थित आहे का, व्हिडिओशी रिलेटेडच तुम्ही थंबनेल, टायटल, डिस्क्रिप्शन, टॅग्स वगैरे लिहिलेलं आहे का, व्ह्यूज वाढवण्यासाठी चुकीचं काही लिहिलं नाही ना, तर ते आत्ताच जाऊन तुम्ही तिथे दुरुस्ती करून घ्या. तर ह्या सगळ्याबद्दल शंका जे तुमच्या मनामध्ये होत्या त्या आता नक्कीच क्लिअर झाल्या असतील. आता चॅनेल हाफ मॉनिटायझेशनला का पाठवायचं हेही मी तुम्हाला सांगते. जेव्हा आपण चॅनेल फुल मॉनिटायझेशनला पाठवतो तेव्हा यूट्यूब जसं आपलं चॅनेल रिव्ह्यू करतं, चेक करतं, त्याच पद्धतीनं आपण जेव्हा हाफ मॉनिटायझेशनला आपलं चॅनेल पाठवतो तेव्हा त्याच पद्धतीनं आपलं चॅनेलसुद्धा चेक केलं जातं. आणि मॉनिटायझेशन होण्यासाठी 9 दिवस लागतात. पूर्वी लागत असतील 2 दिवस, 3 दिवस, 1 दिवस, पण आत्ता सगळा क्रायटेरिया यूट्यूबचा बदललेला आहे. त्याने त्याच्या पॉलिसीमध्ये चेंजेस केलेले आहेत. तर आपलं चॅनेल जे आहे ते मॉनिटायझेशन होऊन येण्यासाठी 9 दिवस लागतात. तर मला ही भीती वाटत होती की इतके दिवस झाले, 2 दिवस झाले, मी रोज YT स्टुडिओ ओपन करून बघणार की चॅनेल मॉनिटाईज झाले की नाही. कारण यूट्यूबला आपण जेव्हा हाफ मॉनिटायझेशनला पाठवतो तेव्हा पहिली जी प्रोसेस आहे रिव्ह्यू बेस्ड, ती लगेच त्याच्यावरती ग्रीन टिक येतो. त्यामुळे ती प्रोसेस जी आहे ती लगेच क्लिअर होते. त्यानंतर दुसरी जी प्रोसेस आहे साइन अप फॉर गुगल ॲडसन्स, ह्या प्रोसेसला भरपूर दिवस लागतात. ह्या प्रोसेसला 8 ते 9 दिवस लागतात आणि त्याच्याखाली तिथेच आपल्याला YT स्टुडिओमध्ये सुद्धा त्यांनी लिहिलेलं असतं की ह्या प्रोसेसला कमीत कमी 2 ते 3 आठवडे वेळ लागणार आहे. पण 2 ते 3 आठवडे वेळ नाही लागत, तर मला 9 दिवस लागले होते ही प्रोसेस कंप्लीट होण्यासाठी. मी 2 जानेवारीला चॅनेल मॉनिटायझेशनसाठी पाठवलं होतं आणि 12 किंवा 13 जानेवारीच्या दरम्यान माझं चॅनेल जे आहे मॉनिटाईज झालं. दुसरी स्टेप आहे साइन अप फॉर गुगल ॲडसन्स. ही स्टेप 4 वाजेपर्यंत झाली होती आणि त्यानंतर 2 तासातच म्हणजे संध्याकाळी 6-6:30च्या दरम्यान माझं चॅनेलसुद्धा मॉनिटाईज झालं आणि मला अशा पद्धतीनं मेसेजसुद्धा आला. तर कदाचित तुम्हाला चॅनेल मॉनिटाईज होण्यासाठी जास्त दिवससुद्धा लागू शकतात, 10, 12, 15 दिवससुद्धा लागू शकतात. तर माझ्यासाठी 9 दिवसामध्ये हे चॅनेल मॉनिटाईज झालं. आणि तुमच्या मनातली शंका म्हणजे चॅनेल हाफ मॉनिटायझेशनला पाठवल्यानंतर पुन्हा आपलं चॅनेल जेव्हा फुल मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया पूर्ण करतो तेव्हा पुन्हा फुल मॉनिटायझेशनसाठी पाठवायचं का? तर नाही, माझं चॅनेल आता फुल मॉनिटायझेशन झालेलं आहे
आणि ते आपल्याला पाठवावं लागत नाही, लगेच आपले जे फीचर्स आहेत ते अनलॉक होतात. त्यामुळं आपला जो वेळ आहे 9 दिवसांचा किंवा 10-12 दिवसांचा जो आपला कालावधी जाणार असतो आपलं 4000 आवर्स कंप्लीट केल्यानंतर, तर तो आपला वेळ इथे वाचतो. त्यामुळे लगेच आपल्या चॅनलच्या व्हिडिओवरती रेव्हेन्यू जनरेट व्हायला चालू होतो जेव्हा आपला 4000 आवर्सचा क्रायटेरिया पूर्ण होतो. जर तुम्ही फुल मॉनिटायझेशनसाठी पाठवलात, फुल मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया कंप्लीट केल्यानंतर तुम्ही चॅनल जर रिव्ह्यूसाठी पाठवलात, तर 4000 आवर्स कंप्लीट झाल्यानंतर पुढं तुम्हाला 9, 10, 12, 15 इतके दिवस लागू शकतात. आणि तोपर्यंत तुम्ही जी मेहनत घेताय, तुम्ही जे व्हिडिओ बनवताय, त्याला तुमच्या रिव्हेन्यू मिळणार नाही. कारण यूट्यूबकडून जोपर्यंत चॅनेल मॉनिटायझेशनचा मेसेज येत नाही तुमच्या YT स्टुडिओमध्ये, तुमच्या मेलमध्ये, तोपर्यंत तुम्हाला रिव्हेन्यू जनरेट होत नाही. तर तुमची मग ही इतक्या दिवसाची मेहनत थोडीशी वाया जाते. आणि असा सुद्धा कधी कधी प्रॉब्लेम येऊ शकतो की तुमच्या चॅनलवरती काही असा प्रॉब्लेम आहे, तुम्ही व्यवस्थित चॅनल चेक केलं नाही, रियुज्ड आहे, रिपिटेटिव्ह कंटेंट आहे, टॅग्स, डिस्क्रिप्शन वगैरे काही चुकीचे लावलेले आहेत, आणि तुम्ही 4000 आवर्स कंप्लीट केल्यानंतर चॅनल मॉनिटाईजला पाठवलात, तर तुमचं रियुज्ड कंटेंटमुळे चॅनल रिजेक्ट होऊन येऊ शकतं किंवा इतर कोणत्याही गोष्टीमुळे चॅनल रिजेक्ट होऊन येऊ शकतं. तर तुमची इतक्या दिवसाची मेहनत जी आहे ती वाया जाते, कारण पुन्हा चॅनल रिव्ह्यूमध्ये पाठवावं लागतं. तर एखादी चूक जरी असली तरी ती आपण फुल मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया पूर्ण करूपर्यंत सगळं चेक करून आपल्या चॅनलवरती ज्या चुका आहेत ते आपण दुरुस्ती करू शकतो आणि मग फुल मॉनिटायझेशनला पाठवू शकतो, कारण तुम्हाला तेवढा वेळसुद्धा मिळतो. तर हा फायदा होतो की हा मॉनिटायझेशनला चॅनल पाठवलात की तुमचं चॅनल मॉनिटाईज होऊन येतं 10-12 दिवसांनी, प्लस तुम्हाला 4000 आवर्स कंप्लीट झाले तर लगेच तुम्हाला तुमचे जे YT स्टुडिओमधले बाकीचे जे फीचर्स आहेत फुल मॉनिटायझेशन झाल्यानंतरचे ते तुम्हाला मिळतात. आता तर आपल्याला फुल मॉनिटायझेशन झाल्यानंतर आपण प्रोडक्टसुद्धा टॅग करू शकतो. पूर्वी 10,000 20,000 सबस्क्रायबर्स झाल्यानंतर आपल्याला यूट्यूबकडून ॲफिलिएट प्रोग्राम मिळायचा, तो फीचर आपल्याला मिळायचं. पण आता चॅनेल जर तुमचं फुल मॉनिटायझेशन झालं असेल तर तुम्हाला हा प्रोडक्ट टॅग करण्याचा यूट्यूबचा ॲफिलिएट प्रोग्रामसुद्धा मिळतो. तसंच तुम्हाला चॅनेल हा मॉनिटायझेशन झाल्यानंतर शॉपिंगचं ऑप्शन फीचर जे आहे ते इनेबल तुम्ही करू शकता. सुपर थँक्स, मेंबरशिप हे सुद्धा तुम्ही फीचर्स अनेबल करू शकता. आणि फुल मॉनिटायझेशन झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या व्हिडिओवरती, शॉर्टवरती जे आहे ते रिव्हेन्यू मिळायला चालू होतो आणि प्रोडक्टसुद्धा टॅग करण्याचं ऑप्शन तुम्हाला येतं. त्यामुळं तुम्ही प्रोडक्ट टॅग करून त्यातूनसुद्धा कमिशन मिळू शकता, त्यातूनसुद्धा पैसे मिळवू शकता. तर असा हा मॉनिटायझेशनचा फायदा आहे, कारण आपला बराचसा वेळ वाचतो आणि आपले 4000 आवर्स कंप्लीट झाले तर आपण लगेच चॅनलचे जे व्हिडिओ आहेत त्याला आपण डॉलरचं साईन आपल्याला बघायला मिळतं आणि आपले रिव्हेन्यू जनरेट व्हायला चालू होतात. मी तर सजेस्ट करेन की तुमचं जर हा मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया कंप्लीट झाला असेल तर तुम्ही नक्की चॅनल रिव्ह्यूमध्ये पाठवा. तर चॅनल मॉनिटायझेशन होण्यासाठी अजून महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे 2 स्टेप व्हेरिफिकेशन झालेलं असलं पाहिजे. ॲडव्हान्स फीचर जे आहे आपल्या चॅनलचे ते इनेबल झालेले पाहिजेत. आपल्या चॅनलवरती कोणतीही ॲक्टिव्ह कम्युनिटी गाईडलाईन नसायला पाहिजे, म्हणजे कॉपीराईट स्ट्राईक असू दे किंवा इतर कोणतेही वॉर्निंग वगैरे नसायला पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी जर तुमच्या चॅनलवरती क्लिअर असतील तर तुम्ही नक्की चॅनल जे आहे ते हाफ मॉनिटायझेशनसाठी पाठवा. आता कॉपीराईट क्लेम आता सुद्धा बऱ्याच जणांना येतो, जे नवीन यूट्यूबर्स आहेत त्यांना एकदा का असेना पण कॉपीराईट क्लेम हा येतोच. कारण यूट्यूबचा आपण जेव्हा म्युझिक वापरतो दुसऱ्या यूट्यूबर्सचे, कारण तिथे व्हिडिओमध्ये लिहिलेलं असतं की नो कॉपीराईट रॉयल्टी फ्री म्युझिक असं लिहिलं असलं आणि तरीसुद्धा ते आपल्याला कॉपीराईट देतात. तर कॉपीराईट क्लेममुळं आपल्या चॅनलवरती त्याचा काही इफेक्ट होत नाही, फक्त त्याचं जे मॉनिटायझेशन आहे ते ऑफ होतं. त्याच व्हिडिओचं पर्टिक्युलर त्याचं जे रिव्हेन्यू मिळणार असतं, बनणार असतं, ते ज्याचं म्युझिक आपण वापरलो त्याला मिळतं. बाकी चॅनलवरती त्याचा काहीच इफेक्ट होत नाही. आता मी चॅनल मॉनिटायझेशनला पाठवण्याआधी आपण आपल्या चॅनलच्या कोणकोणत्या चुका दुरुस्ती करायच्या आहेत, आपलं चॅनल कसं चेक करायचं आहे ज्यामुळं आपलं चॅनल रिजेक्ट होणार नाही. तुम्ही ह्या सर्व गोष्टी जर अंमलात आणल्या तुमच्या चॅनलवरती, त्याचा उपयोग करून घेतला मी सांगितलेल्या माहितीचा, तर नक्कीच तुमचं चॅनल मॉनिटाईज होईल आणि तुमच्या मनामध्ये कसलीही भीती राहणार नाही की आपलं मॉनिटायझेशन रिजेक्ट तर होणार नाही ना. आणि तुमचं चॅनल तुम्ही मॉनिटायझेशनला कसं पाठवायचं ह्याचा व्हिडिओ जो आहे ते अनेक टेक चॅनल्स आहेत त्याच्यावरती जाऊन पाहू शकता. चॅनल हा मॉनिटायझेशनसाठी कसं पाठवायचं, गुगल ॲडसेन्स कसं क्रिएट करायचं,
गुगलचा जो टॅक्स आहे, टॅक्स फॉर्म कसा सबमिट करायचा वगैरे, ह्या सगळ्या माहिती तुम्हाला अनेक टेक चॅनेलवाले आहेत त्यातून तुम्हाला नक्की मिळेल. मी फक्त तुम्हाला हे सांगायचं काम केलं की तुमचं चॅनेल कशामुळे रिजेक्ट होऊ शकतं आणि आपणच आपलं चॅनेल रिव्ह्यू कसं करायचं, चेक कसं करायचं मॉनिटायझेशनला पाठवण्याआधी. तर तुम्ही इथंपर्यंत जो हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि ही माहिती तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल, उपयोगी पडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि जर तुमच्या मनात काहीही शंका असतील आत्ता मी जे व्हिडिओ शेअर केला आहे त्याबद्दल, तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा, मी त्यांना रिप्लाय देईन. आणि आता हा व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटू आपण नवीन एका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.